नमस्कार. रामनवमीच्या सर्व राम भक्तांना शुभेच्छा. प्रभू श्री राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श पुत्र, बंधू, पती, राजा आणि बरंच काही. प्रभू श्रीरामाची महती तर संपूर्ण भारतभर माहीत आहे, परंतु जगभरात सुद्धा त्यांच्या नावाचा जय जयकार केला जातो. रामलीला आणि रामायणातील कथा या म्यानमार पासून इटलीपर्यंत प्रसिद्ध आहेत. हे तुम्हाला माहित आहे का? मग चला तर या रामनवमी विशेष भागात जाणून घेऊया इतर देशातील रामायणाविषयी. इंडोनेशिया जगातील सर्वाधिक मुस्लिम जनसंख्या असलेला देश. या देशात चक्क दिवाळी साजरी केली जाते. दरवर्षी न चुकता रामलीला आयोजित केली जाते. एवढंच नाही तर 1973 साली इथे आंतरराष्ट्रीय रामायण कॉन्फरन्स भरवली गेली होती. इथल्या रामायणाला काकविन रामायण असे म्हणतात. जावनीज भाषेत लिहिलेले हे काव्य वाल्मिकी रामायणापासून प्रेरित आहे. काकविन रामायणातील सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे सीता. सीता देवीला ते सिंटा म्हणून संबोधतात. सिंटा ही सीतेपेक्षा काहीशी वेगळी दाखवली. ती सौम्य आणि सहनशील नसून एका रणरागिणीप्रमाणे युद्ध करणारी स्त्री आहे. इंडोनेशियामध्ये रामायण सादर करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. इथे वायंग कुलित नावाचे थिएटर आहे, जिथे कठपुतल्यांच्या खेळाद्वारे रामायण सांगितले जाते. शिवाय युनेस्को विश्व वारसा स्थळ म्हणून गौरवण्यात आलेले प्रंबानन मंदिर इथे स्थित आहे, जे रामायणाच्या अद्भुत शिल्पकामांनी सजलेलं आहे. थायलंडमध्ये तर रामायणाचा प्रभाव इतका मोठा आहे की तिथले राजा स्वतःला प्रभू श्री रामांचे वंशज मानतात आणि आपल्या नावापुढे राम असे लावतात. शिवाय त्यांच्या राजधानीचे नाव सुद्धा अयोध्या होते, ज्याचे अयोध्येशी साधर्म्य आहे. रामायणावर आधारित रामकेन हा त्यांचा राष्ट्रीय ग्रंथ असून थाई साहित्यातील महत्वाचा भाग आहे. पण सर्वात आश्चर्यकारक बदल म्हणजे भारतातील ब्रह्मचारी हनुमानाला मात्र तिथे अगदी श्रीकृष्णाप्रमाणे खट्याळ असल्याचे दाखवले आहे. बँकॉकमधील एमराल्ड बुद्धाच्या मंदिरात रामकियनचे चित्ररूप प्रदर्शन आहे. थायलंडमध्ये रामलीला ही नृत्याद्वारे दाखवली जाते आणि थायलंडमधले लोक याचे जगभरात प्रयोग करताना सुद्धा दिसतात. कंबोडियामध्ये रामायणाला रेमकर असं नाव देण्यात आलं आहे. याचा अर्थ होतो रामाची कीर्ती. इथल्या रामायणात नीतिमूल्य आणि कर्मावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. कंबोडियामधील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथे स्थित असलेलं जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर अर्थात अंगकोर वाट मंदिर. या मंदिरात आपल्याला रामायणातील प्रसंग व युद्ध कोरलेले दिसतात. मलेशियामध्ये हिकायत सेरी रामा या नावाने रामायण प्रचलित आहे. या रामायणात श्रीरामापेक्षा जास्त महत्त्व लक्ष्मणाला देण्यात आलं आहे. इथे रामायण राम जन्माने सुरू होत नाही तर चक्क रावणाच्या जन्माने सुरू होतं. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे इथे श्री हनुमानाला श्रीरामाचे पुत्र म्हटले आहे. लाओ देशात रामायणाला फ्रा राम असे नाव आहे. इथे फ्रा लाक म्हणजे लक्ष्मण तर फ्रा राम म्हणजे श्रीराम. लाओ रामायणाची सर्वात खास बाब ही की यात हिंदू पुराण आणि बौद्ध शिकवणीची एक विलक्षण सरमिसळ पाहायला मिळते. दोन वेगळ्या धर्माची शिक्षा एकाच ग्रंथात सापडणं याचा उत्तम नमुना म्हणजे लाओ रामायण. श्रीलंकेत तर रावणाला देव मानून त्याची पूजा केली जाते. इथे संपूर्ण रामायण रावणाला मध्यभागी ठेवून सांगितले आहे. त्यामुळे जगभरातील रामायण आणि श्रीलंकेतील रामायण यात खूप तफावत पाहायला मिळते. तसेच नेपाळ ही सीतेची जन्मभूमी असल्याने इथल्या जनकपूर इथे माता सीतेचं एक भव्य मंदिर आहे. दरवर्षी इथे राम सीता विवाह मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. अशा प्रकारे संपूर्ण आशियाभर रामायणाचा जय जयकार होत असताना आपला शेजारचा देश त्यात मागे कसा राहील? हो, पाकिस्तानातही दरवर्षी राम जन्माचा मोठा उत्सव साजरा केला जातो. असे म्हटले जाते की आपला 14 वर्षांचा वनवास संपवून जेव्हा श्रीराम, लक्ष्मण, सीता अयोध्येत परतत होते तेव्हा त्यांनी कराची येथे थांबून हिंगलज मातेचं दर्शन घेतलं. त्यामुळे कराची इथल्या स्वामीनारायण मंदिरात राम जन्म साजरा केला जातो. पुन्हा एकदा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रभू श्रीरामाचे आचार आणि विचार आपल्या अंगी येवो आणि जगभर रामराज्य पसरो हीच इच्छा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या हिंदू सणाला. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्रत्येक येणाऱ्या सणासाठी अपडेटेड राहण्यासाठी नोटिफिकेशनची घंटा दाबायला विसरू नका.